नमस्कार मित्रांनो लक्षात घ्या, इमानदार IAS काय करू शकतो. तुकाराम मुंडेंनी आज रेकॉर्ड तोडला. मुंडे साहेबाच्या धाडीत एक मोठं असं नाव समोर आलंय की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलंय. गेल्या 8 दिवसात तब्बल 200हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्यात, ज्यात बेकायदेशीर गुटख्यापासून तर अनेक खाद्यपदार्थ आणि केमिकलयुक्त दुधाचे पदार्थ देखील सापडले होते. मात्र याच दरम्यान FDA पथकाने आणखी एक मोठी धाड टाकली आहे आणि त्या कारवाईत असा एक मोठा मासा जाळ्यात अडकला जो कोणी कोणाला कल्पनाही करू शकत नव्हती. काही दिवसापूर्वी दिव्य फार्मसीवर झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण देश आयुक्त तुकाराम मुंडे यांची चर्चा रंगली होती. इतक्या मोठ्या नावावर कारवाई झाल्यानंतर अनेकांना वाटले की आता त्यांची बदली निश्चित आहे, पण तसे काही झाले नाही. उलट गेल्या 8 दिवसात 200हून अधिक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचे रॅकेट उघडकीस आणल्यास तब्बल 192 जागांवर कठोर कारवाई करण्यात आली. पण आज समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक आहे. आजच्या धाडीत एक असे नाव समोर आले आहे ज्यांची कुणीही अंदाज लावला नव्हता. कालपर्यंत सर्वत्र रामदेव बाबावरील कारवाईची चर्चा होती, मात्र आता नव्या प्रकरणाला खळबळ उडाली आहे. या कारणामुळे भेसळयुक्त म्हणजे की भेसळखोरांमध्ये इतकी भीती निर्माण झाली आहे की काही ठिकाणी रासायनिक पदार्थ मिसळलेले दुधाचे टँकर रस्त्यावर सोडून देण्यात आले आहे. काही ठिकाणी गुटखा आणि इतर प्रतिबंधित पदार्थ टाकून आरोपी फरार झाले आहे. मात्र आज समोर आलेली माहिती संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी असल्याचे सांगितले जात आहे. भेसळीच्या जगातील एक मोठे नाव तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. रामदेव बाबावरील कारवाईनंतर तपासला आणखी वेग आला होता. चुकीची आणि दिशाभूल करणारी उत्पादने विकणाऱ्यांचे नव्हे तर त्यांची जाहिरात करणाऱ्यावरही कारवाई होऊ शकते अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. दरम्यान एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचे नावही चर्चेत आले होते. पण काल रात्री घडलेल्या एका घटनेने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. तुकाराम मुंडे यांच्या पथकाने एका दिवशी छापा टाकला असता बेकायदेशीर साठा जप्त करण्याची कारवाई सुरू होती. त्याचवेळी तेथील काही व्यक्तींनी गोंधळ घातल्याचा आणि पथकाच्या हालचालींना विरोध केल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाले आहे. यानंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला आणि सलग धाडी मालिका सुरू झाली. या कारवाईदरम्यान एक असे नाव समोर आल्याची चर्चा आहे ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. हे नाव नेमके कोणाचे आहे? त्या धाडीत काय आढळले? तपासाची पूर्ण दिशा काय असणार? आणि तपास यंत्रणांकडे असल्याचे सांगितले जाणाऱ्या यादीत कोणती नावे असू शकतात? या सर्वांची प्रश्नांची उत्तरे आपण पुढे जाणून घेणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांसाठी तुकाराम मुंडे यांनी नेमके कोणते आवाहन केले आहे? यामागचे कारण काय? आणि सध्या काय सुरू असल्याचा धडक कारवाईमुळे महाराष्ट्रात नेमकी कोणती खळबळ उडाली आहे? जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर या रिपोर्टमध्ये. अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईनंतर त्यांचे नाव राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर भेसळ, बनावट उत्पादने आणि विनयभंग करणाऱ्या विरोधात तपास सुरू आणि अधिक तीव्र करण्यात आला. दरम्यान अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात संशयित माल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. काही कारवाईदरम्यान विरोध करण्यात आला. गोंधळाच्या घटना घडल्याने दावेही करण्यात आले. परंतु मुंडे साहेब थांबले नाही. मात्र आता तपासाच्या कक्षेत आणखी एक मोठी आणि नावे आल्याची चर्चा सुरू झालेले मोठे नाव समोर आलेले आहे. या चर्चेमागील सत्य काय आहे? तपास यंत्रणांमागे पुढील काय राहणार पाऊस? तपास यंत्रणांचे पुढील पाऊल काय राहणार असणार? सध्या सुरू असलेल्या मोहिमेत नेमके कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित केले जात आहे? याबाबत अधिकृत माहितीची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. याचबरोबर तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना उत्पादन खरेदी करताना लेबल काळजीपूर्वक वाचण्याचे आणि संशयास्पद वस्तूवर तक्रार नोंदवण्याची, भेसळ विरोधातील लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे. पुढील कारवाया कोणत्या असतील? तपासातून आणखी काय समोर येईल? आणि या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा अध्याय काय असेल? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. जेव्हा एखादी अधिकारी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर अधिक प्रकारचे शैलीमुळे दबाव निर्माण होते. मात्र तुकाराम मुंडे हे आपल्या कामाच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत राहिले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी विनयभंग, भेसळी विरोधात कारवाई वेग वाढवला. रामदेव बाबाच्या प्रकरणानंतर तपास अधिक व्यापक करण्यात आला. त्यानंतर राज्यभरातील विविध ठिकाणावर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाची संशयित ठिकाणी पडताळणी
केली आणि पुढील कारवाईची रणनीती आखण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी एकाच वेळी तपास आणि छापेमारी मोहीम राबवण्यात आली. मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये संबंधित पथके सक्रिय झाली. अनेक ठिकाणी कागदपत्राची तपासणी, नमुने संकलन आणि मालाची पडताळणी करण्यात आली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशयित माल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कारवाई सुरू असतानाच पुण्यासह इतर भागातही तपास यंत्रणांनी हालचाल वाढवल्या आहे. अचानक सुरू झालेल्या तपासामुळे काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अधिकारी पोहोचताच संबंधित व्यक्तीमध्ये धावपळ सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश एकच होता: ग्राहकाच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकावर कायदेशीर कारवाई करणे. मुंडे साहेबांनी हा एवढा मोठा निर्णय फक्त आणि फक्त आपल्या आरोग्यासाठी घेतला. पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि प्रशासनाची पुढील पावले काय असतील याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. अनेक ठिकाणी कारवाई दरम्यान संबंधितांनी आम्ही मोठे ब्रँड आहोत असे सांगत दबाव निर्माण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्याकडे स्पष्ट आदेश होते: कायदा मोडला असेल तर कोणालाही सूट नाही. पुण्यातील सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर भागात मोठी मोहीम राबवण्यात आली. पनीर, खवा, चीज आणि तुपाचे नमुने तपासण्यात आले. मोठ्या प्रमाणात संशयित माल जप्त करण्यात आला. काही ठिकाणी आढळलेल्या निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची अधिकाऱ्यांनी स्वतः तपशील घेऊन यांना धक्का बसवला. यानंतर कारवाईचा धडाका लक्षात घ्या. यानंतर कारवाईचा धडाका हा पुढील शहरात जाऊन न थांबता नाशिक, सातारा आणि इतर जिल्ह्यात पोहोचला. पिंपरी चिंचवड, मोशी आणि इतर भागातही मोठ्या प्रमाणात संशयित साठा जप्त करण्यात आला. साताऱ्यात तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यावर कारवाई झाली. विरोध आणि दबाव असूनही तपास सुरूच राहिला. तुकाराम मुंडेची वडक यामुळे अधिक वाढत चालली. याच कारवाई दरम्यान एक मोठे नाव समोर आले आणि याची चर्चा रंगू लागली आहे आणि त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. हा मोठा नाव काही लहान माणूस नसून खूप मोठा आहे आणि याच्या मागे खूप मोठी प्रशासनसुद्धा आहे असे सांगितले जात आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये FDA पथकाची सलग छापेमारी केली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि इतर संशयित पदार्थ जप्त करण्यात आले. पुणे आणि कोकण विभागातही मोठी कारवाई सुरू झाली आहे. तपासादरम्यान काही भागात महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांसोबत हाती लागल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणामागील मोठ्या नेटकऱ्याचा शोध सुरू झालेला आहे. यात संकेत मिळू लागले आहे. दरम्यान तुकाराम मुंडे यांनी डेअरी क्षेत्रातील प्रतिनिधींना स्पष्ट इशारा देत दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचललेली आहे. या कारवाईचा परिणाम म्हणून अनेक व्यापारी आणि व्यावसायिक अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर भेसळयुक्त उत्पादने आणि दिशाभूल करणारी जाहिरातीबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांसोबत अशा जाहिरातीमागील सहभागी असलेल्या सेलिब्रिटींनाही आणि ॲक्टरनाही कायद्यानुसार कारवाई होऊ शकते अशी चर्चा वाढली आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संशयास्पद अन्नपदार्थ, औषधे किंवा भेसळीची माहिती संबंधित विभागाकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र केवळ सरकारी कारवाई पुरेशी नाही. एक जागरूक नागरिक म्हणून आपण ही मोठी जबाबदारी पार पाडावी. बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना लेबल, घटक, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट तपासण्याची सवय लावा. एखाद्या उत्पादनावर संशय वाटल्यास त्याचा फोटो, बिल आणि दुकानाची माहिती जतन करून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करा. अशी खरोखर माहिती तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना केलेली आहे. तुमची एक छोटी तक्रार मोठ्या कारवाईचे कारण ठरू शकते. तसेच अशा प्रकरणाची माहिती आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि परिसरातील लोकांनाही द्या. जागरूक नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच भेसळयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकते. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लहान मुलांचा आणि आरोग्याशी हा खेळ सुरू आहे हे विसरू नका. आता मला खालील कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून एक प्रामाणिक उत्तर हवंय. तुमच्या भागातील असं काही घडलं आहे का की तुम्ही जाणवलेले दूध तुम्हाला खराब वाटले आहे किंवा तुम्ही दुकानदाराला जाब विचारला किंवा तुम्हाला कधी भेसळीचा अनुभव आलाय? तुमचा अनुभव खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळे इतर शेकडो लोकांना प्रेरणा मिळू शकते आणि त्यांनाही जागृती येऊ शकते. कारण की तुम्हाला माहीतच आहे,
तुकाराम मुंडे साहेबाच्या या मोहिमेला जर महत्त्वाच्या आणि खऱ्या अर्थाने पाठिंबा द्यायचा असेल तर केवळ व्हिडिओला लाईक करून चालणार नाही, तर आपल्या कमेंटमध्ये एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही तक्रार करण्यामागचं माध्यम समजेल. चला तर एक कमेंट करायला सुरुवात करू आणि सांगा तुमचे मत काय आहे. आपण एकत्र मिळून हा महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद.